से हाय. हा छोटा डस्टिन आहे आणि हा जिन आहे. इकडचेच आहेत, ओनरची पोर आहेत. मस्त आहेत, क्यूट आहेत. तरी जाते तू यांच्या जोडीला खेळायला? नाही. चलो, आज मस्त क्लिअर होतं सकाळी, पण ढगा आल्यात आता. आणि ढगा आले ना का टेन्शन येतं. ढगा आलं की इकडे दुपार झालं ना का टेम्परेचर वाढते आणि संध्याकाळ होता होता पाऊस पडतो. फायनली अर्धा तास आम्हाला लागला शिलाँगमधनं बाहेर निघायला. आत्ता सगळं मोकळं मोकळं दिसायला लागलं फुल. कुठंतरी सर्कल का मार्केट आलं काय माहित. मोठं वाटतं ना इथे सगळं चाललंय. ते याला काय खात आहेत? चाऊमिन टाईप काहीतरी खात आहेत. बघ ना किती मार्केट भरलेलं आहे. टॅक्सी आहे तिकडे. तर शनिवारचा बाजार भरलाय. हे बघा अख्खा त्या साईडला मार्केट आहे. आसपासची गावांची लोक येत असतील आपल्यासारखंच. बाकी इकडे लोकांची हाईट खूप कमी आहे, म्हणजे छोटी आहे. त्याचं रिझन गुगलवर फाइंड आउट करायला लागेल. व्ह्यू पॉईंट पर्यंत डायरेक्ट आपली पार्किंग आहेच, हलतीच आहे. बट एकच प्रॉब्लेम आहे की ढगाळ झाला आहे. समोरचा व्ह्यू दिसत नाही. थोडं थोडं दिसतंय, ऊन येते. लेट्स सी, बघू खालती जाऊन. हां, हेच आहे लाईटलूम कॅनियन. इकडे गाडी पार्किंग आहे, पुढपर्यंत आहे तिथपर्यंत. पण एकच इश्यू आहे, ढगाळ आहे. लेट्स सी, आपण ड्रोन उडून बघूया. ड्रोन फुटेज तर बघितलेला. इकडे आहे त्या साईडला पण आपण जाऊ शकतो, बट सिमिलरच आहे. व्ह्यू तर आज काय दिसणार नाही. ते येऊन चिलॅक्स करू शकतो. बरी आहे, मी हे वॉक करतोय. प्रणिता आपली गाडीतच बसली, तिचं डोकं दुखतं थोडंसं. वाट बघतोय क्लिअर व्हायची, बट मला वाटत नाही. आता वाजलेत 12 वाजायला आलेत. आपण इकडून निघू. इकडून 1 तासच आहे चेरापुंजी आपलं. तिकडे जाऊ, बघू तिकडे काय ठेवलं आहे आपल्यासाठी. मला तरी वाटते असंच वातावरण असेल, बट लेट्स सी. कारण की असं वातावरण असलं तर आपल्याला काहीच दिसणार नाही. बट जाना तो है तो देखते काय. आणि बेस्ट टाईम आहे ना तसं फिरायला इकडे पावसाळ्यानंतर, ऑक्टोबर नोव्हेंबर, तेव्हा ग्रीनरी असते.
भरपूर आहे, तिकडे शॉप्स आहेत सगळे. इथे एक शॉप आहे. बाकी हे मला काही समजत नाही. मध्ये मध्ये झाडं, अरे झाडं लावलं आहेत, छोटीशी आहेत पण ती. आपली गाडी इकडे उभी आहे. आता नेक्स्ट स्टॉप चिरापुंजी. आपल्याला आतला रस्ता आहे सध्या तरी लाईटलूमवरनं, पण इकडे यांची गावं मस्त आहेत छोटी छोटी अशी. हां शांतता आहे, फुल शांतता. आता आपलं 1 तास 20 मिनिट आहे. 46 किलोमीटर इकडून चेरापुंजी म्हणजे लाईटलूमवरनं. बाकी इकडे आता ऑलमोस्ट असं जे शेती असेल ती काढलेली आहे म्हणून ऑलमोस्ट असं लँडस्केप ना ब्राऊन ब्राऊन वाटते. दाखवतो तुम्हाला. समोर जरा व्ह्यू चांगला दिसला तर मला बाहेर उतरून ड्रोनच उडून घेऊया. गाडी नाही येते ना. गाडीत बरं वाटते, बाहेर निघालं का थंड वाटतंय. बघा माझ्या मागे लँडस्केप बघा. बाकी इकडे आम्हाला गावागावात चर्च दिसत आहेत. आणखी आय थिंक हे ख्रिश्चन पॉप्युलेशनच जास्त असेल, कारण की शिलाँगमध्ये पण खूप चर्च दिसले. तर जसं मी सांगत होतो की इकडे 75% पॉप्युलेशन ख्रिश्चनिटी आहे. म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये 3च स्टेट्स आहेत ज्याच्यात ख्रिश्चन हे पॉप्युलेशन जास्त आहे, त्यातले एक आहे. काहीतरी वॉटरफॉल आहे तो तिला दाखवलेला त्यांनी. डॉन सिंग सेम व्ह्यू पॉइंट. बाजूला दरी आहे अख्खी. ते तिकडे बंजी जंपिंग. बघा आता आपण कुठच्या गावात आहे. माउंटाईड. हाँ काय 12 महिने पाऊस पडत राहतो का? बघायला यायच्या आहे. काल पाऊस, आज पाऊस, जोरातच झाला आहे. हां रेट ठेवायला पाहिजे होतं. हां तुम्हाला माहीत. आय थिंक आपण आलो चेरापुंजीमध्ये. चेरापुंजी स्टार्ट झालं काय समजत नाही. बोर्ड तर नाही आला अजून काय, बट हे चेरापुंजीच असायला पाहिजे. हे सोहरा आहे, सोहरा. चेरापुंजी नाही अजून, सोहराला आलं आपण. सोहरा मला वाटलं आपण सोहरामध्ये आहे, पण सोहराचं नावच चेरापुंजी झालं आहे. असं आहे का? याला सोहरा पण म्हणतात आणि आता चेरापुंजी पण म्हणतात. दोन्ही नावं आहेत. वेदर फोरकास्ट ते वॉटरफॉलसाठी आपला, अरे रेनफॉलसाठी
काहीतरी आहे हे चांगलंच. म्हणजे फुल पावसाचे मजे. मेघालय बादलों का स्टेट ना, मेघ म्हणजे बादलच. हा आहे चेरापुंजीचा फेमस जीवा रिसॉर्ट. प्रणिताला इकडे राहायचं होतं पण मी बोललो कशाला राहू, आपण फक्त खाऊन मजा घेऊन निघू. एक गोष्ट बरी झाली, पाऊस थांबला. होपफुली जर क्लिअर झालं तर आम्हाला नीट बघायला भेटेल. वा 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 वा, दर्शन झाले. मी तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू. हे बघा मस्त आहे. इकडे स्टेसाठी पण आहे आणि यांचे एक रूम आहे त्यात तर असं विंडो म्हणजे बाथरूम मधनच समोरची व्हॅली व्ह्यू आहे. पीस येतात एक एक. मला वाटलं एकत्रच असं येईल ना, पण एक पीस एका ह्याच्यात असतं. हो बापरे, मेनू आहे का काय? रजिस्टर बुक आहे बा. खायचं होतं ना. पहिली आपण कुठे चाललो माहितीये? पम चाललो. पण पम मध्ये कुठे चाललो? सेवन सिस्टर वॉटरफॉल. कुठे? सेवन सिस्टर वॉटरफॉल. बाय माझे बाजू माझे पपी देख. परत हा तर आपण आलोय इकडे सेवन सिस्टर वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट. ढग एवढे आहेत आणि पाणीच नाही आहे. हा ना, थोडा पाऊस एवढा पडला तर थोडं तरी पाणी यायला पाहिजे. ठीक आहे, सकाळी गेलो तिकडे क्लिअर नव्हतं, इकडे क्लिअर आहे. ते इथे पाणी नाही आहे, एडिटिंगमुळे पाणी. तिकडे गाव आहे छोटं. ह्याचं व्ह्यू पॉइंटचं नाव काय माहिती आहे का लीला? सेवन सिस्टर तर आहे पण ऍक्च्युली नाव बघ काय नॉटसिंग थँग वॉटरफॉल. आता आपण दुसऱ्या वॉटरफॉलला चाललोय. तो पण त्याचा पण काहीतरी सीन आहे की तो हायेस्ट आहे. हायेस्ट म्हणजे खालती पडणारा वॉटरफॉल. चिरापुंजी छोटे छोटे घर आहेत पण आहेत, छोटे छोटेच आहेत सगळे. आणि होमस्टेज खूप आहे तिकडे. इकडे केव पण आहेत. कुठचे केव आहेत? अरवा केव्स. हा, रस्ते जामच छोटे आहेत. रस्ते खूप छोटे आहेत इकडे. नोका काहीतरी फॉलला चाललोय आम्ही. त्याला नावच नाही किलोमीटर चाललाय तो. आपण उगाच घाबरतोय. मोठ्या बस साठी पार्किंग असेल. फॉलो दॅट कार. तो चाललाय वाटतं तिकडेच चाललाय तो 100%.
वी आर फुल एकदम व्ह्यू पॉइंट आहे त्याला. आता आपण आहे चेरापुंजीच्या दुसऱ्या वॉटरफॉलला, नोका कालाई वॉटरफॉल व्ह्यू पॉईंट. इकडे ना दोन गोष्टी आहेत, एक तर व्ह्यू पॉईंट आहे आणि एक तर तुम्ही टॉपला पण जाऊ शकतात, पण तिकडे आयदर चालत किंवा 2 व्हीलरने. हे पाणी आहे प्रणिता, वी आर लकी. ओ फक, व्हॉट अ व्ह्यू मॅन. मनीषाची रिॲक्शन घेऊ. अरे हो आहे, पुढे जा. एवढीच आहे. अरे हे बघ वॉटरफॉल, सेक्सी आहे ना. इकडे आज पाणी पडलं ब्लू वॉटर आहे. पावणे 5 आणि सनसेट व्हायला लागलं. पण नशीब आम्ही आलो, नाही तर आमचं काय प्लॅन नव्हतं, पाणी असेल नसेल. वॉटरफॉलचं नाव आहे नोकालिकाय वॉटरफॉल. गुड. हा, तिकडून पण दिसतोच, पण इथून तर एकदम असा समोर दिसतो. करतात काही करतात. इकडे काय प्रथा माहिती आहे, जेवढ्या गाड्या आहेत ना सगळ्यांच्या टायर चेंज करतात. म्हणजे जेवढी छोटी टायर तेवढे मोठे, छोटी गाडी तेवढे मोठे टायर. तर अपना मेघालय ट्रिप कंप्लीट होता. उद्या एक पॉईंट बघायचा आहे, उमियम लेक. पण हे होतं चेरापुंजी, ज्यात आपण नोकालिकाय आणि 7 सिस्टर वॉटरफॉल बघितलं. बाकी भरपूर गोष्टी तिकडे, केव्स वगैरे खूप आहेत, पण ते आपल्याला काय एक्सप्लोअर करायला भेटलं नाही, कारण की आपल्याला एकच दिवस होता. पण हे होतं चेरापुंजी, वर्ल्ड मोस्ट वेटेस्ट प्लेस ऑन द अर्थ. सध्या नाही आहे, सध्या दुसरं आहे, मॉसिनराम काहीतरी आता सध्या नंबर 1.